आपल्याकडे किती फुटापासून गणपती आहेत, घरगुती गणपती, आणि आपल्या 100% इको फ्रेंडली गणपती बाप्पाची स्टार्टिंग प्राइस काय एक फुटाच्या? तर की पीओपीचे जे गणपती आहेत आणि हे कागदाच्या लगद्यापासून बनवलेले जे गणपती आहेत त्यांना बनवण्यासाठी काय वेळ असं काय हो. जास्त लागतो का? जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तुमचे आपले हे जे काही कागदाच्या लगद्यापासून बनवलेले गणपती बाप्पा आहेत, तर कसं करायचं, काय करायचं, जरा आमच्या ऑडियन्सला सांगा. कलर बाबत काय सांगाल जरा? कलर तर टोटली इको फ्रेंडली आहेत, ओके. पण काही त्याला प्रॉब्लेम होत नाहीत, काही डाग पडले किंवा काही नाही. फक्त आपण थोडीशीच काळजी घ्यावी लागते. ओके, म्हणजे ती काय काळजी घ्यावी लागेल जरा तुम्ही सांगा. फक्त नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, गणेश उत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे आणि सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू झालेली आहे. पण आपण एक स्वतःला हा प्रश्न विचारतो का, जो बाप्पा आपण घरी पुजतो त्या बाप्पामुळे ह्या पर्यावरणाचं नुकसान तर होत नाहीये ना? तर यावरच एक सोल्युशन म्हणून मी तुम्हाला 100% इको फ्रेंडली कागदाच्या लगद्यापासून बनवलेले गणपती बाप्पांची एक कार्यशाळा शोधलेली आहे. तर त्याचं नाव आहे पेपर कला क्रिएशन. आणि हे बघा, इथे त्यांचा कारखाना आहे. तर या व्हिडिओमधून मी कोणकोणते गणपती त्यांच्याकडे मिळतात, कोणकोणत्या प्राइसला, त्याचं लोकेशन, त्यांचा मोबाईल नंबर आणि कुठे कुठे ते डिलिव्हर करतात, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून मी कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाऊया 100% इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्या कारखान्यामध्ये, पेपर कला क्रिएशन मध्ये. चला या. तर मंडळी, मी आता आलेलो आहे पेपर कला क्रिएशनच्या कार्यशाळेमध्ये आणि माझ्यासोबत आहेत त्यांच्या ओनर पूर्वी पारधी मॅडम. नमस्कार. आणि त्यांचे हस्बंड आहेत पराग पारधी. ते सध्या दुसरीकडे भरपूर जोरात कामं चालू आहेत गणपतीची, त्यामुळे ते अवेलेबल नाही आहेत. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तुमच्याकडे 100% इको फ्रेंडली गणपती बाप्पा मिळतात. किती छान गोष्ट आहे. आणि पर्यावरणासाठी आणि आपला जो गणेश उत्सव आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर मला जाणून घ्यायचं की किती वर्षापासून तुम्ही या म्हणजे कागदाच्या लगद्यापासून बनवतायत जे गणपती? नमस्कार. आम्ही गेली 5 वर्ष पासून आम्ही कागदाच्या लगद्याचे गणपती बनवत अच्छा. आहोत. सो हे टोटली इको फ्रेंडली गणपती आहे. ओके, म्हणजे बघा, त्यांना 5 वर्षाचा अनुभव सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट, हे बनवताना काय काय वापरलं जातं जरा आमच्या ऑडियन्सला सांगा. हे बनवताना आपल्याला कागदाचा भुसा, अच्छा. त्याच्यामध्ये आपल्याला व्हाइटिंग पावडर आणि खाण्याचा डिंक. अच्छा. त्याचा डिंकाचं आपण गम बनवतो. व्हाइटिंग पावडर असते, ओके. त्याचं मिश्रण करून त्याचा लगदा तयार होतो चिकण मातीसारखा. अच्छा. तो मातीचा लगदा करून आपण ते चपातीसारखं लाटून त्या मोल्ड मध्ये भरलं जातं. आणि ओके. त्यामुळे त्या टोटली इको फ्रेंडली आणि वजनाने खूप कमी असतात, हलके असतात. हलक्या ओके. असतात. आणि हो. कलर बाबत काय सांगाल जरा? कलर तर टोटली इको फ्रेंडली आहेत, ओके. पण काही त्याला प्रॉब्लेम होत नाहीत, काही डाग पडले किंवा काही नाही. फक्त आपण थोडीशीच काळजी घ्यावी लागते. ओके, म्हणजे ती काय काळजी घ्यावी लागेल जरा तुम्ही सांगा. फक्त ओले जे हार असतात वगैरे एकदम ओके. म्हणजे पावसातून किंवा पाण्याने वगैरे भिजलेले असतात, ओके. ते ओले हार घालायचे नाही. ओके, बस, म्हणजे बाकी तुम्ही नॉर्मली हार वगैरे आणि कितीही वजन हार ते पेलू शकतात. फक्त एवढे ओलसर काही ओलसर नाही नाही वापरता घालायचं. कामा नये हा, त्याच्याबरोबर. हा. कारण की ते पेपरचे असल्यामुळे ते ऑब्झर्व व्हायला थोडा वेळ लागतो. ओके. पूर्वी मॅम, खूप छान छान मूर्त्या तुमच्याकडे आहेत. तर मला जाणून घ्यायचं होतं की पीओपीचे जे गणपती आहेत आणि हे कागदाच्या लगद्यापासून बनवलेले जे गणपती आहेत त्यांना बनवण्यासाठी काय वेळ असं काय जास्त हो. लागतो का? हा, ह्याची मेहनत खूप आहे. आता अच्छा. आमचा कारखाना आम्ही लगेच आमचं वर्षभर कारखाना चालू असतो. ओके. मुळात आम्ही दसऱ्याची पूजा झाल्यानंतर जे आम्ही चालू करतो ते नेक्स्ट इयरच्या सप्टेंबर पर्यंत आमचा कारखाना चालू असतो. ओके. याला करण्यासाठी आपल्याला एक गणपती करण्यासाठी 2-3 दिवस जातात, कारण की हा गणपती मोल्ड मध्ये सुकतो. अच्छा. हा पीओपी सारखा नाही की पीओपी मध्ये कसं की एका दिवसात साच्यामध्ये ओतलं. साच्यामध्ये ओतलं की तो तसं. हे तसं नाहीये. ह्या मोल्ड मध्ये सुकले जातात. तर मोल्ड मध्ये सुकण्यासाठी त्याला 2 दिवस लागतात. ओके. ऊन असेल वगैरे तर ते एका दिवसात सुकतात, बट असं पाऊस वगैरे असेल तर 2-3 दिवस जातात त्याला. अच्छा, म्हणजे सुकवायला. पीओपीचे जे गणपती असतात ते एका दिवसात तुम्ही बनवू शकता, पण हे कागदाच्या गणपती बनवण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 दिवस अवधी लागतोच अगदी लागतात लागतो. आणि त्याच्या मागे मेहनत पण तेवढीच आहे. ओके. तर अजून एक गोष्ट, आपल्याकडे किती फुटापासून गणपती आहेत, घरगुती गणपती? आणि आपल्याकडे 1 फुटापासून हा हो 1 हो हो, फुटाचा किती छान गणपती. आहे. हा किती फुटाचा आहे ताई? 1 फुटाचा. 1 फुटाचा गणपती आहे. आणि घरगुती गणपती किती फुटापर्यंत भेटतात आपल्याकडे? आपल्याकडे 2.5-3 फुटापर्यंत मिळतात, 2.5-3 फूट पर्यंत मिळतात. पूर्ण इको फ्रेंडली. फ्रेंडली. हो, क्या बात आहे. हे बघू शकता तुम्ही.
याच्यामध्ये तुम्हाला कुठेही काही असं वेगळं दिसत नाहीये. पीओपीचं पूर्णपणे कागदच आहे बघा, लगद्यापासून कागदच. बनवलेलं आहे. जबरदस्त आणि एकदम हलका असणार आहे. खूप छान. 1 फुटाचे तर गणपती आहेत. अजून जास्तीत जास्त घरगुती गणपती किती फुटापर्यंत मिळतात आपल्याकडे? आपल्याकडे 2.5 ते 3 फुटापर्यंत मिळतात. 1 फूट पासून 3 फुटापर्यंत गणपती आपल्याकडे घरगुती मिळतात. ओके. आणि त्यानंतर आपल्याकडे डायरेक्ट मोठे सार्वजनिक गणपती जे अच्छा, म्हणजे 18 सार्वजनिक हो, गणपती पण आहेत आपल्याकडे. हो. ते किती फुटापर्यंत भेटतात जास्तीत जास्त? 18 18 फुटापर्यंत. फुटापर्यंत कागदी लगद्याचे गणपती मिळतात ओ, आपल्याकडे. अच्छा. तर त्याचा कारखाना कुठे आहे मला सांगता का जरा? दादरला. दादरला आहे. हा, दादर फूड मार्केटच्या इथे आहे. ओके. त्याचं सुद्धा मी तुम्हाला लोकेशन, ऍड्रेस, फोन नंबर सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. जर ज्यांना आपल्याला आपले सार्वजनिक मंडळाला जर इको फ्रेंडली बाप्पा आणायचा असेल तर ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय. लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क साधा. आता अजून एक गोष्ट ताई, जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल, तुमचे आपले हे जे काही कागदाच्या लगद्यापासून बनवलेले गणपती बाप्पा आहेत, तर कसं करायचं, काय करायचं, जरा आमच्या ऑडियन्सला सांगा. हा, आम्ही आतापर्यंत इंटरनॅशनल कुरिअर केलेले आहेत. आपल्याकडून इको फ्रेंडली गणपती इंटरनॅशनल म्हणजे कॅनडा, UK या ठिकाणी आमचे बरेच गणपती गेले आणि ते सेफली पोहोचले सुद्धा. ओके. मी स्पेसिफिकली सांगते की आम्ही फक्त इंटरनॅशनल कुरिअर करतो. ओके. आम्ही भारतात, मुंबईमध्ये आम्ही नाही करत. अच्छा. हा, तू शकतो. ओके, म्हणजे ताईंनी पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे. इंटरनॅशनली ते प्रोव्हाइड करतायत. करतो, हो. तुम्हाला इथून मिळू शकते पण इन मुंबई किंवा इन महाराष्ट्र असेल तर थोडीशी म्हणजे तुम्हाला इथे येऊनच घ्यावं लागेल. पेपर कला क्रिएशन कार्यशाळेचं लोकेशन आहे लोअर परेल ईस्ट मधील डिला रोड विभागातील बीडीडी शाळा क्रमांक 27 व 32च्या पटांगणामध्ये. आता महत्वाच्या गोष्टीकडे वळूया. ह्या 100% इको फ्रेंडली गणपती बाप्पाची स्टार्टिंग प्राइस काय 1 फुटाच्या? 1 फुटाची प्राइस आपल्याकडे 3,000 आहे. 3,000 सुरुवात आहे. हो. ओके, व्हेरी नाईस. खूप छान. तर मंडळी, आपले गणपती बाप्पा येण्यासाठी काहीसेच दिवस राहिलेले आहेत. तर तुम्हाला इथले पेपर कला क्रिएशनचे जर गणपती बाप्पा आणायचे असतील तुमच्या घरी, तर ताईंना विचारा काय एक लास्ट डेडलाईन आहे का, कितीपर्यंत म्हणजे जे काही ऑडियन्स आहेत ते बुक करू शकतात तुमचे गणपती हो. बाप्पा? आम्ही 15 जुलै लास्ट दिली होती, पण आम्ही कस्टमरचा रिस्पॉन्स बघून आम्ही अजून थोडे दिवस वाढवलेले आहेत. तर तुम्ही त्वरा करा आणि लवकरात लवकर आपल्या आवडत्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जा. येस, बघा ताईंनी सांगितलेलं आहे आणि किती छान माहिती त्यांनी दिलेली आहे. खूप मेहनत लागते आणि सध्या काळाची गरजच आहे की आपण आपल्या पर्यावरणाला आपणच वाचवायचं आहे. त्यामुळे 100% इको फ्रेंडली गणपती बाप्पा तुम्ही पेपर कला क्रिएशन मधून नक्की बुक करा आणि आपला जो या वर्षीचा गणेश उत्सव आहे खूप आनंदाने आणि धूमधडाक्यात साजरे करा. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.